नमस्कार, मी श्रुती चव्हाण. संध्याकाळच्या 7च्या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे. तत्पूर्वी आजच्या सोन्या चांदीचे भाव जाणून घेऊया. आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,47,945 रुपये इतका. तर चांदीचा भाव आहे 2,45,000 प्रति किलोच्या आसपास. आता वेळ न दवडता पाहूया आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या. भोसले घाटात महामार्गाला मोठ्या भेगा, ठेकेदारांच्या मलमपट्टीवर प्रश्नचिन्ह. मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटात रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. ठेकेदाराने तात्पुरती मलमपट्टी केल्याचा आरोप होत असून नागरिकांनी तातडीने कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी केली आहे. डॉक्टरांवरील हल्ला चुकीचा, सत्ताधाऱ्यांनाच राजू पाटील यांचा सवाल. डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे नेते राजू पाटील यांनी माध्यमांचे अभिनंदन करत डॉक्टरांवर हात उचलणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच महापालिका रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांसाठी सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरत त्यांनी संतप्त सवाल उपस्थित केले आहेत. चिपळूणमध्ये पावसाचा कहर, महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे धाडस. मुसळधार पावसामुळे चिपळूणमधील सखल भागात पाणी साचले असून वाशिष्ठी नदीचे पाणी पुलावर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान पाण्यात अडकलेल्या दुचाकीस्वारांना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने धाडसीने सुरक्षित बाहेर काढत संभाव्य दुर्घटना टाळली. पूर्वसूचना नसल्याने व्यापाऱ्यांची धावपळ, प्रशासनावर नाराजी. चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत अचानक पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. पूर्वसूचना न मिळाल्याने नुकसान टाळता आले नाही असा आरोप करत व्यापारी संघटनेने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली असून प्रभावी पूर्वसूचना यंत्रणेची मागणी केली आहे. 5 दिवस वीज गुल, शिवसेनेचा एमएसईबी अधिकाऱ्यांना इशारा. पेझारी आणि आंबेपूर परिसरात 5 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाऊ केणी यांनी एमएसईबी अधिकाऱ्यांना जाब विचारला. 1 तासात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयात येऊन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अतिवृष्टीचा फटका, वसई विरारमधील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी. अतिवृष्टीमुळे वसई विरारमधील अनेक भागात पाणी साचल्याने 9 जुलै रोजी महापालिका हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालय, आयटीआय आणि प्रशिक्षण संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र शिक्षण व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियमित उपस्थित राहून स्वच्छता व इतर कार्यालयीन कामकाज करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. 4 दिवस वीज गुल, नालासोपाऱ्यात नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन. नालासोपाऱ्यातील अलकापुरी परिसरात 4 दिवस वीज पुरवठा खंडित राहिल्याने संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आणि रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान आज सकाळी वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शास्त्रीनगर रुग्णालयातील सेवा पूर्ववत. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर नर्स मारहाण प्रकरणानंतर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अटकेनंतर रुग्णालयातील सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. मारहाण झालेल्या डॉक्टर वैभव साळुंखे यांनी राजीनामा दिलेला नसल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साईदा पिंजारी यांनी दिली आहे. रमेश म्हात्रेवरील कारवाईचा निर्णय श्रीकांत शिंदे घेणार. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील मारहाण प्रकरणानंतर शिवसेना शिंदे गट केडीएमसी गटनेते विश्वनाथ राणे यांनी रुग्णालयाला भेट देत सेवा तातडीने सुरू करण्याची विनंती केली आहे. रमेश म्हात्रे यांच्यावरील पक्षांतर्गत कारवाईबाबत अंतिम निर्णय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे घेतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. तोरण प्रकल्पाच्या ड्रिलिंगमुळे दरडी, स्थानिकांचा गंभीर आरोप. कर्जत तालुक्यातील साई तोरण परिसरात तोरण जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या माती व दगड प्रशिक्षणाच्या ड्रिलिंगमुळे पहिल्यांदाच दरड कोसळल्याचा आणि झाडे उन्मळून पडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. पर्यावरण प्रेमी आणि ग्रामस्थांनी या कामाची चौकशी करून बेकायदा ड्रिलिंग तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. पारे गावात संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भक्तिमय स्वागत. पंढरपूरकडे मार्गस्थ असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. हजारो वारकरी, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा उत्साहात पार पडला. कल्याणमध्ये डोंगराचा भाग कोसळला, रहिवाशांचे स्थलांतर सुरू. कल्याण पूर्वेतील पत्रीपूर परिसरात डोंगराचा काही भाग कोसळून एका घराचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पुढील धोका लक्षात घेऊन प्रशासनाने परिसरातील रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
नालासोपारा स्टेशनवर जीवघेणी गर्दी, चाकरमान्यांचा धोकादायक प्रवास. मुसळधार पावसानंतर रेल्वे सेवा सुरू होताच नालासोपारा स्थानकावर प्रचंड गर्दी झाली. कामावरून काढून टाकण्याच्या भीतीने अनेक प्रवासी रेल्वे रुळावर उतरून जीव धोक्यात घालून ट्रेन पकडताना दिसले. स्थानकावरील लिफ्ट, सरकते जिने आणि काही सुविधा अद्याप बंद असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. बोगस सोयाबीन बियाण्यांवर काँग्रेसचा संताप, कृषी कार्यालयात आंदोलन. अमरावतीच्या तिवसा येथे बोगस सोयाबीन बियाण्यांविरोधात काँग्रेस आणि शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयात आंदोलन केले. उगवण न झालेली बियाणे अधिकाऱ्यांच्या टेबलवर टाकत दोषी कंपन्यांवर कारवाई आणि बाधित शेतकऱ्यांना तातडीने दर्जेदार बियाणे देण्याची मागणी करण्यात आली आहे. श्रीगोंदा कारागृहातील 35 आरोपी नाशिकला रवाना. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा दुय्यम कारागृहातील 35 न्यायालयीन कोठडीतील आरोपींना कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले. खून, दरोडा, चोरी, फसवणूक आणि इतर गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर ही कारवाई करण्यात आली आहे. राम मंदिर देणगी प्रकरणावर काँग्रेसचा रघुपती राघव सत्याग्रह. छत्रपती संभाजीनगर मध्ये राम मंदिर देणगी प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेसने रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन केले. वारकऱ्यांच्या वेशात पदाधिकाऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात सहभागी होत देणगी प्रकरणाची निपक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या, पती पोलिसांच्या ताब्यात. कोल्हापूरच्या पेठवड गावात येथे चारित्र्याच्या संशयातून पत्नीची कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमृता कांबळे यांचा मृत्यू झाला असून आरोपी पती दीपक कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनेपूर्वी त्याने सोशल मीडियावर सूचक स्टेटस ठेवल्याची माहिती समोर आली आहे. मोशी दुर्घटना नैसर्गिक, आयुक्तांच्या वक्तव्यावरून वाद. मोशी इमारत दुर्घटना नैसर्गिक असून या प्रकरणात कुणालाही दोषी धरता येणार नाही असे वक्तव्य पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी केले. त्यांच्या या भूमिकेनंतर चौकशी, जबाबदारी आणि संभाव्य निष्काळजीपणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून वक्त्यांची चर्चा सुरू आहे. कासारी नदीला पूर, पार्ले माझगाव मार्ग बंद. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीला पूर आल्याने नदीकडच्या शेतीत पाणी शिरले आहे. पार्ले माझगाव पुलाजवळ रस्त्यावर पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. राम मंदिरावरून सपकाळांचा भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप. जळगावातील काँग्रेसच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर राम मंदिराशी संबंधित भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तर अशाच झटपट बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह. तूर्तास धन्यवाद.